it's supposed to feel. Never break, always fight, never quit, do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, live the grind, I could change, in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win it life, I never miss, that's fact, taking big swings, put your hand to the bat, put me in. नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या YouTube चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण एका निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। यापूर्वी तुम्हाला रील द्वारे सांगितलंच होतं की आज आपण भेट देणार आहोत एका निसर्गरम्य ठिकाणाला। आजचा संडे जो आहे तो फंडे होणार आहेत आपल्या बच्चा पार्टी सोबत, आपल्या फॅमिली सोबत। मंडळी, हे जे ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आहे आणि येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते। आपल्या दररोजच्या थोड्याशा व्यस्त टाइमात थोडासा वेळ काढून थोडंसं टेन्शन मुक्त होण्यासाठी मंडळी या ठिकाणाला मी तर म्हणतो नक्कीच भेट द्या। सह्याद्रीतील रांगांमधील हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे भंडारदरा हिल स्टेशन। आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। वन ऑफ द बेस्ट ब्युटिफुल डेस्टिनेशन इन महाराष्ट्र, भंडारदरा। आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडचा जो परिसर आहे तो किती निसर्गरम्य आहे आणि एकदम ब्युटिफुल आजचं इथलं नेचर आहे। तर चला आता आपण पुढे जाऊया आणि भंडारदराला कशी व्हिजिट द्यायची, कोणत्या मार्गे यायचं, येथील पर्यटन स्थळ काय काय बघण्यासाठी आहे, सर्व काही या व्हिडिओद्वारे आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला आता आपण जाऊया पुढे। Ain't got time to kill, I got time to feel. I took a red pill. I know life's short, so I wanna live real. But how's it supposed to feel? तर मंडळी, भंडारदरा येथे येण्यासाठी येथील जो रस्ता आहे तो आता खूपच सुंदर झालाय। पहिल्यापेक्षा म्हणजे पहिला जो रस्ता ना भरपूर खडखड होता, आता रस्ता खूप सुंदर झाला आहे। आणि तुम्ही बघू शकता म्हणजे ज्यांना निसर्गमय परिसर आवडतो ना त्यांच्यासाठी मी तर म्हणतो हा स्वर्गच आहे। तर भंडारदराला यायचं कसं, तुम्ही जर सिन्नर वरून जर आला तर साधारणतः तुम्हाला 84 किलोमीटर हे भंडारदरा पडेल। तुम्ही इकडनं इगतपुरी मार्गे आला तर साधारणतः 45 किलोमीटर पडेल आणि नाशिक वरून जर आला तर साधारणतः तुम्हाला 72 किलोमीटरचा ना हा परिसर 72 किलोमीटर ना मंडळी भंडारदरा हा पडेल। तर तुम्ही इगतपुरीवरून बाय बस येऊ शकता, बस पण आहे, नाशिक वरून पण बाय बसने येऊ शकता आणि बस वगैरे नसेल तर आपण स्वतःच्या बाईक किंवा कारने पण तुम्ही इकडे भंडारदराला व्हिजिट देण्यासाठी येऊ शकतात। आणि मंडळी, आपण दररोजचं थोडंसं कामाचं टेन्शन असतं, थोडंसं त्रस्त असतं आणि त्यातून थोडा वेळ काढून ना अशा निसर्गरम्य परिसराला नक्कीच एकदा तरी भेट दिली पाहिजे। येथील हिरवीगार झाडी, निसर्गरम्य परिसर, सुंदर असे तलाव आणि मस्तपैकी असे धबधबे इथे तुम्हाला बघण्यासाठी मिळतील। तर मंडळी, आता आलोय आपण बोटिंग पॉइंटला भेट देण्यासाठी भंडारदरा येथील बोटिंग पॉइंटला। ही बोटिंग पॉइंट आहे मंडळी खूपच लोकप्रिय आहे, खूपच प्रसिद्ध आहे आणि भरपूर सारे पर्यटक येथे बोटिंग साठी व्हिजिट द्यायला येत असतात मंडळी। तर मंडळी, या साईडनी इथे ज्या बोट आहे ना, ह्या इथे भरपूर साऱ्या बोट्स आहे आणि इथे जे आहे पर हेड 100 रुपये तिकीट आहे। आणि तुम्ही जर इकडच्या साईडनी या साईडनी तुम्ही बघू शकता, इकडच्या साईडने बॅक वॉटरला पण व्हिजिट देण्यासाठी जर गेला तर तिथं पर हेड 200 रुपये तिकीट आहे। तर चला आता आपण ना बोटिंग पॉइंटचा आनंद घेऊया आणि येथील मस्तपैकी पाण्यामधील निसर्गरम्य परिसराचा ना आनंद घेऊया। आपल्यावर बच्चा पार्टी पण आहे, तर चला पटकन। आणि यानंतर मंडळी आपण पुढे जाणार आहोत नेक्स्ट पॉइंटला भेट देण्यासाठी, विच इज मोस्ट ब्युटिफुल रंधा फॉल अँड भंडारदरा डॅम। तर मंडळी, आता आपण बोटिंग पॉइंटला आलेलो आहे, आपण मस्तपैकी आता बोटिंग मध्ये आहे। मंडळी, येथील जे तिकीट आहे ते 100 रुपये पर हेड आहे। आम्ही 7 जण होतो तर 700 रुपये घेतले आहे। आणि मंडळी, येथे म्हणजे हा नॉर्मल एक राऊंड असतो त्याचे पर हेड 100 रुपये आणि तुम्ही लॉंग राऊंड जर घेतला म्हणजे या साईडने तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आहे बॅक वॉटरला जाण्यासाठी 200 रुपये पर हेड आहे।
तर आम्ही 7 जण होतो, तर आमचे 1400 घेतले होते. पण आता आमच्यावर बच्चा पार्टी होती, तर म्हटलं नॉर्मलच व्ह्यू घेऊया. त्यासाठी आम्ही नॉर्मल व्ह्यू मध्ये 100 रुपये पर हेडनी चाललोय. तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडचा जो व्ह्यू आहे किती सुंदर आहे. आणि म्हणजे खरंच जे भंडारदरा आहे ते एकदम निसर्गरम्य परिसरामध्ये लपलेला आहे. इथून जो व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर येथे वन डे पिकनिकचा प्लॅन जर केला तर खरंच तुम्हाला खूप मजा येईल. आणि बच्चा पार्टी जर असेल तर त्यांना पण खूप मजा येईल. तुम्ही इकडे बघू शकता गोलू कसा बघतोय. गोलून दाखवा गोलूया. इकडे राकेश पाणी उडवतोय मस्तपैकी. राकेश पाण्याचा आनंद घेतोय. तर मंडळी तुम्ही बघू शकता राकेश आणि गोलू कसा पाणी खेळतोय इकडे मस्तपैकी. आम्ही सर्व फॅमिली मेंबर इकडे ट्रिप साठी आलेलो आहे. बॅकवॉटरचा आनंद घेणार आहे पाण्याचा. इथं तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी आहे मंडळी मस्तपैकी व्ह्यू आहे. इकडं सुंदर असा व्ह्यू आहे ना. तुम्ही खरंच इकडे जर आलं ना तर मी म्हणतो एकदा तरी बोटिंगला यावं. They wanna say my name, but they holding back. They wanna say they hate, but they know it's cap. I ain't play no games, I just do that's fact. And I don't feel no shame, it's a mood you lack. I go crazy, nah, but I ain't lazy. Track after track, I work on this shit daily. Pass me the jack, right as fuel, got me hazy. About to unpack all these things I've been chasing. I've got visions in my head, like memory. तर मंडळी आता आपण नेक्स्ट पॉइंटला आलोय. ते म्हणजे भंडारदरा डॅमला. पण ना डॅमला येणार नाही तर गोळा दिसला. आणि ऊन पण असं चाललं होतं ना एकदम म्हणजे थोडस उन्हाचा तडका आहे ना थोडा जोरात लागला होता. म्हटलं मग काहीतरी थंड पाहिजे. मग हा गोळा दिसला आणि गोळा भरपूर दिवसापासून खाल्ला नव्हता. म्हटलं मग गोळा खाऊ. आणि सर्व बच्चा पार्टी सर्व फॅमिलीने काय केलं माहिती का सर्वांनी गोळा घेतला. तुम्ही बघू शकता आज संडे ना त्यामुळे भरपूर सारे पर्यटक आहे ना इकडे डॅमला भेट देण्यासाठी आले आहे. आणि येथील जो परिसर आहे तो खूपच मला आवडलाय. आणि इथं पक्ष्यांची किलबिलाट आणि पाण्याचा खळखळाट यामध्ये ना टाइम केव्हा निघून जातो ना हे देखील मंडळी आपल्याला समजत नाही. आणि तुम्ही आता इकडच्या साईडने बघू शकता डॅमचा किती सुंदर व्ह्यू आहे. वहीन तिकडे या. डॅमचा किती सुंदर व्ह्यू आहे. इथं भरपूर सारे स्टॉल पण आहे. आणि इकडच्या साईडनी डॅमच्या साईडनी सुद्धा बोटिंगची व्यवस्था आहे. तुम्ही इकडे सुद्धा बोटिंग करू शकता. आणि भरपूर सारे इकडे स्टॉल लागले नाश्त्याचे. तुम्ही इकडे नाश्ता पण करू शकतात मंडळी. तर चला आता परत पुढच्याच पॉइंटला आपण जाणार आहोत थोड्याच वेळात आणि तिकडे आपण भेट घेऊया. After death, to be a legend instead of something you can forget. I'm living up every breath, I'd rather lead than be led. I'll fill the seats as I spread with every word that I've said. तर मंडळी आता मस्तपैकी आता आम्ही रंधा फॉलला आलेलो आहे आणि थोड्याच वेळात रंधा फॉल बघणार आहे. पण त्याआधी म्हटलं थोडं वनभोजन करूया कारण म्हणजे सकाळपासून नाश्ता वगैरे केला. त्यानंतर सर्व मंडळीला जाम भूक लागली होती. उन्हाचा पण थोडासा तडका होता. तर आता मस्तपैकी इथे एक मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूने आम्ही मस्तपैकी वनभोजनाला बसलोय सर्वजण. तिकडे बघू शकता तुम्ही सगळे पण राकेश स्वराची मम्मी मी इकडे वरच्या ताई इकडे राणी इकडे स्वरा राहिली हाय करा. हा इकडे राकेशचा मित्र मस्तपैकी आता इथं वनभोजनाचा आनंद घेतोय. आणि इकडे साक्षी दिदी आहे. भरपूर सारे आम्ही खायला म्हणजे भरपूर सारे घरून ना खायला आणि भरपूर सारे पदार्थ आणले. भाजी पोळी मसाला राईस पण आणला इकडे सर्वांचा आवडतीचा या साईडनी. तर आता थोड्याच वेळात वनभोजन करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मंडळी आता आपण आलोले आपल्या शेवटच्या स्पॉटला भेट देण्यासाठी ते म्हणजे रंधा फॉल. तर मंडळी येथील जो व्ह्यू आहे ना तो खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला लाईननी ना हे लाकडाचे ना असे म्हणजे कमान बनवलेले आहे. इतक्या सुंदर आहे ना का म्हणजे इथे जर तुम्ही फोटोशूट केले किंवा रील्स वगैरे जे बनवता ना त्यांनी जर इथे रील्स वगैरे काढणं अतिशय सुंदर आहे. आणि तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता किती हा सुंदर व्ह्यू आहे. या साईडनी इथं मस्तपैकी हा रंधा फॉल आहे. तिकडच्या साईडने तुम्ही बघू शकता ते सेल्फी पॉइंट आहे. आणि आता सूर्य बघा तुम्ही कसा सूर्य खाली उभरायला थोडा इथे वाजले आता जवळपास 4:30 वाजले. आय थिंक इथे थोड्या वेळाने अजून थोडा वेळ जर झाली तर इथे जेव्हा सूर्यास्त इथे पण ते पण खूप सुंदर येतील नजारा दिस. हा आपण आता याचा आहे ना बॅक साईड व्ह्यू बघतोय. तुम्ही इकडून बघू शकता इकडे पण एक सेल्फी पॉइंट आहे. आपण तिकडच्या साईडने जाऊया आता आणि तिकडनं पण याचा व्ह्यू बघूया. तुम्ही बघू शकता किती सुंदर येथील व्ह्यू आहे. मस्तपैकी नारळाची झाडी आहे आणि इकडे एक माताजीचं मंदिर पण आहे इकडे या साईडनी. तर चला आता आपण ना हा जो रंधा फॉल आहे ना हा पुढच्या साईडने बघूया कसा दिसतोय. Never break, always fight, never quit.
do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, live the grind, I could change, in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win at life. I never miss, that's fact, taking big swings, put your hand to the bat, put me in the ring, you'll go out in a bag, cause I sing what I mean and I bring it to the mad light. Ain't got time to kill, I got time to feel, I took the red pill, I know life's short so I wanna live real, but they wanna say my name but they holding back, they wanna say they hate but they know it's cap, I ain't play no games, I just do that's fact and I don't feel no shame, it's a mood you lack. तर मंडळी आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. आजचा ब्लॉग बघून तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि जर मंडळी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि त्याचबरोबर ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखीन काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.